मग आपण काल जी परिभाषा बघितली त्याच्यामध्ये आयुर्वेद, पंचमहाभूत, त्रिगुण, दोष, मल, दुष्य, संसर्ग, सन्निपात इथपर्यंत बघितलं होतं. त्याच्यामध्ये संसर्ग आणि सन्निपात ह्या दोन कन्सेप्ट बघितल्या त्या. संसर्ग कशाला म्हणतात? संसर्ग कशाला म्हटलं आणि सन्निपात काय? डिफरन्स काय दोघांमध्ये? दोन दोषांची दृष्टी होती तेव्हा. दोन दोषांची दृष्टी असेल तर तो असतो संसर्ग. आणि तीन दोषांची असेल तर सन्निपात. सन्निपात. संसर्ग आणि सन्निपात ह्या दोन गोष्टी बघितल्यात. त्याच्या आधी पंचमहाभूत कोणते कोणते ते बघितलं होतं. आता पंचमहाभूत तर सगळ्यांना माहितीच पाहिजे. फर्स्ट इयर संपत आलं म्हटल्यावरती पंचमहाभूत, 3 दोष, 7 धातू ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत. ह्या प्रत्येकाला माहिती असल्या पाहिजे. पंचमहाभूतमध्ये काय काय येतं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यातल्या त्यात त्याचा निर्मिती क्रम कसा आहे पंचमहाभूतांचा? सगळ्यात आधी काय निर्माण झालं? आकाश. आकाश. आकाश निर्माण झालं. आकाशात वायू, वायोर अग्नी, अग्ने आप, अद्भ्य पृथ्वी. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी असं निर्मिती क्रम आहे पंचमहाभूतांचा. ठीक आहे. नंतर त्रिगुणम. आणखीन एक त्या ठिकाणी हे होऊ शकतं. पंचमहाभूतम असं जर का आपण शब्द घेतला तर त्याच्यामध्ये एक समास होतो. कोणता समास होईल बरं? पंचमहाभूतम. द्विगु समास. द्विगु समास. कसा विग्रह होईल त्याचा? पंचमहाभूतमचा विग्रह कसा होईल? द्विगु होईल. ठीक आहे, बरोबर आहे. समास विग्रह कसा होईल? कसा होईल विग्रह? द्विगु समासचा विग्रह करताना बघा, जे दोन्ही पद असतात संख्यावाचक, विशेषण पद आणि विशेष्य दोघांना आपण षष्टी बहुवचन मध्ये घेतो आणि त्याच्यानुसार एतेषां समाहार किंवा एतयोः समाहार असं त्या ठिकाणी लिहितो आपण. नाही, त्या ठिकाणी एतेषां एतयोः त्याच्यात नाही येत, नुसतं पुढे समाहार एवढंच येतं. द्विगुमध्ये षष्टी बहुवचन आणि समाहार एवढं लागतं. तर पंचमहाभूतम याच्यामध्ये पंचचं षष्टी बहुवचन, महाभूतचं षष्टी बहुवचन आणि पुढे समाहार असं लावायचं. तर तो विग्रह होईल याचा. कसा विग्रह होईल मग? आणि षष्टी बहुवचन मध्ये एक कॉमन असतं, कोणत्याही शब्दाचं षष्टी बहुवचन येऊ द्या त्याच्यामध्ये शेवटी नाम प्रत्यय लागतो. नाम. आता पंचचं जर का षष्टी बहुवचन करायचं राहिलं तर कसं होईल मग? पंचानाम. पंचानाम. महाभूतचं षष्टी बहुवचन महाभूतानाम समाहार. पंचानाम महाभूतानाम समाहार असं द्विगु समासचा विग्रह होतो. तसंच त्रिगुणम मध्ये पण समास आहे, सेम समास आहे, द्विगु समास. त्रयानाम गुणानाम समाहार. हे समास जे आहेत ना ते असं ज्या ज्या ठिकाणी शब्द वाटेल की हा सामासिक शब्द कोणत्या समासाचा आहे तर तसं तुम्ही जर का प्रॅक्टिस करणार तर समास आणखीन तुमचं पक्क होईल. ठीक आहे. समासमध्ये काही समासांमध्ये कन्सेप्ट जर कळून गेले ना तर कोणतंही हे येऊ द्या, उदाहरण येऊ द्या, तुम्हाला तो सॉल्व करता येतो तो समास. जसं ह्या ठिकाणी की संख्यावाचक पद असेल सुरुवातीला तर तो द्विगु समास असतो. द्विगु समासाच्या विग्रहामध्ये दोघांचं षष्टी बहुवचन आणि शेवटी समाहार लावायचं. तर हा कन्सेप्ट जर का माहिती आहे तर कोणत्याही प्रकारचं द्विगु समासाचं उदाहरण येऊ द्या तुम्हाला विग्रह करता येतो.
ठीक आहे. ते हे संनिपातपर्यंत आपण काल बघितलं त्यांनी हे परिभाषा. आता त्याच्या पुढच्या परिभाषा बघू आज. संनिपात नंतर परिभाषा येते द्रव्याची. आता द्रव्य म्हणजे काय, तर हे त्या ठिकाणी हा पदार्थ विज्ञानमध्ये हा श्लोक दिलेला आहे. यत्र श्रितः कार्यगुणः कर्मगुणः कारणं समवायियत् तद्द्रव्यम्. यत्र आश्रिताः कर्मगुणाः कारणं समवायियत् तद्द्रव्यम् किंवा क्रियागुणवत् समवायी कारणं द्रव्यलक्षणम्. हे द्रव्याचं लक्षणाचा श्लोक आहे. तर ह्याच्यापैकी कोणताही एक लिहायचा, नाही तर द्रव्यलक्षणं तु क्रियागुणवत् समवायी कारणम् इति. हे 3 श्लोक आहेत, त्याच्यापैकी कोणताही एक श्लोक लिहायचा. पदार्थ विज्ञानमध्ये हे तिन्ही श्लोक पाठ करून घेतले असतील. तर ह्याच्यापैकी कोणता तरी एक श्लोक लिहायचा. मोस्टली हा श्लोक जास्त करून द्रव्याचा पाठ केला जातो. यत्र आश्रितः कर्मगुणः कारणं समवायियत् तद्द्रव्यम्. आता काय असतं द्रव्य म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये गुण आणि क्रिया ह्या समवाय संबंधाने राहतात त्याला म्हटलं तर द्रव्य. यत्र आश्रिताः कर्म गुण आणि क्रिया कर्मगुणाः कारणं समवायियत्. कर्म आणि गुण हे ज्याच्यामध्ये समवायी संबंधाने राहतात त्याला म्हटलं तर द्रव्य. नंतर क्रिया गुणवत् समवायी कारणमिती द्रव्यलक्षणम्. आता क्रिया आणि गुण यांनी युक्त असलेला जो पण किंवा क्रिया आणि गुण यांच्या समवायी कारणाने युक्त जे पण पदार्थ आहे त्याला आपण द्रव्य म्हणतो. नंतर आणखीन एक त्या ठिकाणी व्याख्या आहे द्रव्याची. रसादीनां पंचानां भूतानां यद आश्रयभूतं तद्द्रव्यम्. बघा ही व्याख्या आहे आणखीन एक त्याची. रसादीनां पंचानां भूतानां यद आश्रयभूतं तद्द्रव्यम्. म्हणजे रसवीर्यादी आदी जे 5 गोष्टी आहेत, रस वीर्य विपाक, आणि त्या ज्या 5 गोष्टी आहेत त्यांचा आश्रय ज्याच्यामध्ये असतो त्याला म्हणतो आपण द्रव्य. आता आणखीन द्रव्याचं जर का म्हणायचं गेलं तर आपण द्रव्य आणखी कशाला म्हणतो, जे वनस्पती असते. द्रव्य गुण विज्ञानमध्ये जर द्रव्य म्हणायचं राहिलं तर वनस्पतीला आपण द्रव्य म्हणतो. तर ही द्रव्याची व्याख्या लक्षात ठेवायची. यत्र आश्रितः कर्मगुणाः कारणं समवायियत् तद्द्रव्यम्. आणि दुसरी ही एक महत्त्वाची व्याख्या आहे. रसादीनां पंचानां भूतानां यद आश्रयभूतं तद्द्रव्यम्. रसवीर्यादी यांचा जो आश्रय असतो ते म्हणजे द्रव्य. त्याच्यानंतर गुण ह्या शब्दाची परिभाषा येते. गुण म्हणजे काय, तर गुण्यते आमंत्र्यते लोक अनेन इति गुणः. गुण, आता गुण हा जो शब्द आहे ना, तो गुण हा शब्द किंवा धातू गुण आमंत्रणे या धातूपासून गुण या शब्दाची उत्पत्ती झालेली. गुण हा धातू आहे गुण आमंत्रणे. आता गुण आमंत्रणेचा अर्थ होतो की ज्यामुळे लोक द्रव्याच्या दिशेने आकृष्ट होतात त्याला म्हटलं तर गुण. गुण आमंत्रणे म्हणजे आकृष्ट करणे. तर द्रव्याच्या दिशेने जी गोष्ट द्रव्याच्या दिशेने लोकांना आकृष्ट करते ती गोष्ट म्हणजे गुण. गुण हे द्रव्याच्या आश्रयाने राहतात, गुण स्वतंत्र नसतात, द्रव्याच्या आश्रयाने राहतात. म्हणून त्या ठिकाणी त्याला द्रव्याश्रयी असं पण म्हटलेलं आहे. गुणाला द्रव्याश्रयी म्हटलं जातं. समवायितु निश्चेष्ट कारणं गुण, म्हणजे समवायी आणि निश्चेष्ट असे जे लक्षण आहेत ज्याचे आणि द्रव्याशी जे समवाय संबंधाने राहतं त्याला गुण म्हटलं जातं. ही गुणाची व्याख्या आहे. आणखीन तुम्ही गुणामध्ये ॲड करायचं झालं तर गुणाचे प्रकार ॲड करू शकतात. गुणाचे प्रकारमध्ये विंशती गुण जे आहेत ते लिहू शकतात. गुरुवादी गुण, त्यालाच गुरुवादी गुण म्हणतात. गुरुमंद हिमस्निग्ध ते वाले गुण लिहू शकतात. किंवा मग जे इतर 41 गुण आहे चरकांचे ते त्याच्यामध्ये ॲड करू शकतात. ते गुणमध्ये या गुण ह्या परिभाषेमध्ये ते येतील. नंतर येते कर्मची परिभाषा. कर्म म्हणजे काय, तर प्रयत्नादी कर्मचेष्टितम उच्यते. प्रयत्नादी कर्मचेष्टितम हा एक त्याचा एक श्लोक आहे. दुसरा हा एक श्लोक आहे. संयोगेच विभागेच कारणं द्रव्यमाश्रितम कर्तव्यस्य क्रियाकर्म न कर्मन्नान्यत् अपेक्षते. संयोग आणि विभाग याला जे कारणीभूत असणार असतं ते म्हणजे कर्म. प्रयत्नादी कर्मचेष्टितम उच्यतेचा अर्थ होतो जी क्रिया केली जाते त्याला म्हटलं जातं कर्म. चेष्टितम, प्रयत्नादी ज्या क्रिया केल्या जातात त्याला कर्म म्हटलं जातं.
आणि या ठिकाणी संयोगाच्या विभागाचं ही जी व्याख्या दिलेली त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की संयोग आणि विभाग याला कारणीभूत असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे कर्म. आणि द्रव्याच्या आश्रयाने राहतं म्हणून सुद्धा त्याला द्रव्याश्रयी असं म्हटलं तर कर्माला सुद्धा. आता तर्कसंग्रहानुसार कर्माचे हे 5 प्रकार दिले आहेत. उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. हे 5 प्रकार तुम्ही लिहू शकता. आता हे कर्म, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष हे सगळ्याच्या ज्या व्याख्या आहेत ना त्या पदार्थ विज्ञानमध्ये पण येतात. म्हणून त्या ठिकाणी जर का पाठ केलेलं असेल तर ते इथे पण कामात येईल परिभाषामध्ये. आणखीन बघा पुढची जी परिभाषा येते ती सामान्याची. सामान्य म्हणजे काय, ते सामान्यम तु एकत्व कर्म. ज्याच्यामध्ये सामान्य गुणधर्म असतो तो म्हणजे सामान्य. एकत्व सांगणारा तो सामान्य. नंतर नित्यम, एकम, अनेकानुगतम, सामान्यम हे त्या ठिकाणी सामान्याची आणखीन एक व्याख्या आहे. नित्यत्व, एकत्व आणि अनेकानुकत्व हे सामान्याचे लक्षण आहेत. आणि अनुवृत्ती, प्रत्यय, हेतू, सामान्य म्हणजे दोघांमधील सारखेपणा याचा प्रत्यय ज्याच्यामुळे येतो त्याला म्हटलं जातं सामान्य. सामान्य आणि विशेष. आता विशेष पुढची जी परिभाषा येते ती विशेष. विशेष म्हणजे काय, तर आता सामान्य म्हणजे दोन गोष्टींमधलं समानता. विशेष म्हणजे सर्वसामान्य गोष्टींपासून एखादी गोष्ट वेगळी दाखवणारी. वेगळी कसं दाखवता येईल तर ते दाखवणारा जो पण पदार्थ असतो तो म्हणजे विशेष. बाकीच्या सर्वसामान्य गोष्टींपासून वेगळेपणा दाखवणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे विशेष. नित्य, द्रव्य, वृत्तयो, व्यावर्तक हा विशेष हे त्या ठिकाणी विशेषचं व्याख्या म्हणून लिहू शकतात. द्रव्यामध्ये, नित्य द्रव्यामध्ये राहणारा आणि प्रत्येक द्रव्याच्या इतर द्रव्यांपासून वेगळेपणा दाखवून देणारा पदार्थ म्हणजे विशेष. आणि हा सामान्य विशेष सिद्धांत आहे. वृद्धी समाने सर्वेषां विपरीते विपर्यय हा त्या ठिकाणी हा सामान्य विशेष सिद्धांत आहे. हा एक सामान्य विशेष सिद्धांत आहे. वृद्धी समाने सर्वेषां विपरीते विपर्यय. ठीक आहे. समान भावाने समान गुणांची वृद्धी होते आणि विपरीत गुणांचा ऱ्हास होतो. आता चरकांनी विशेष 3 प्रकार सांगितले विशेषाचे. द्रव्य विशेष, गुणविशेष आणि कर्मविशेष. हे 3 प्रकार त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. सामान्य विशेष मध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही सामान्य विशेष सिद्धांताचं स्टेटमेंट टाकू शकता. वृद्धी समाने सर्वेषां विपरीते विपर्यय हे दोन्ही ठिकाणी टाकू शकता. सामान्यमध्ये पण टाकू शकतात आणि विशेषमध्ये सुद्धा हवाला सामान्य विशेष सिद्धांत हे जे स्टेटमेंट येते त्या ठिकाणी वापरू शकतात. नंतर त्या ठिकाणी हे गुरु, लघु हे जे गुण आहेत त्याचं त्या ठिकाणी परिभाषा विचारलेल्या आहेत. बघा या ठिकाणी सामान्य विशेष झाल्यानंतर गुरु, लघु, प्रकृती, विकृती, चय, प्रकोप, प्रसार हा असं परिभाषा विचारलेल्या आहेत. आता गुरु हा गुण आहे. आता चरकांनी जे 41 गुण सांगितलेत त्याच्यापैकी गुरु आदी गुणांमधला पहिला गुण आहे तो म्हणजे गुरु. तर गुरुचं त्या ठिकाणी तुम्ही गुरु तर्पण बृहण हे त्या ठिकाणी गुरुचं कार्य आहे ते लिहू शकतात. किंवा गुरुवादी गुणाची स्टार्टिंगचा श्लोक लिहू शकतात. गुरुमंद हिमस्निग्ध तो वाला श्लोक लिहू शकतात. तर गुरुबद्दल त्या ठिकाणी लिहू शकतात. आता गुरु हा जो गुण आहे, गुरुगुणाचा जर डायरेक्टली मराठीमध्ये आपण अर्थ करायला गेलो किंवा व्यवहारामध्ये गुरुगुण म्हणजे नेमकं काय असतं. गुरु एखादी वस्तू गुरु आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, का बरं कशाच्या आधारावर सांगतो, त्याचं वजन. म्हणजे ती जर का वस्तू जड असेल तर त्याला म्हणतो की ती वस्तू गुरु आहे. गुरु म्हणजे जडपणा. ज्या वस्तूमध्ये जडपणा असतो ते म्हणजे गुरु. आता गुरुवादी गुणामधील पहिला गुण आहे ज्या गुणामुळे पदार्थ खाली पडतो त्याचं कारण म्हणजे गुरु. गुरु तर्पण बृहण. आयुर्वेदामध्ये गुरुगुणाचा उपभोग जो आहे तो बृहण चिकित्सेमध्ये सांगितलेला आहे. गुरुगुणाचा उपयोग बृहण चिकित्सेमध्ये होतो. गुरुगुण काय करतो तर शरीराला पुष्टी देतो, बल देतो, वातनाशक आहे आणि जडत्व निर्माण करतो. म्हणून तर्पण बृहणमध्ये गुरुगुणाचा वापर केला जातो. नंतर लघु हा गुण येतो. लघुस्तद विपरीत स्थायू लेखने रोपणस्तता. लघु हा जो गुण येतो विपरीत आहे. लेखन आणि रोपणमध्ये लघु गुणाचा वापर केला जातो. आता गुरु गुणाच्या विरुद्ध लघु गुण आहे. आता गुरु जर का जड आहे
तर लघुगुण काय असणार आहे? गुरुचा अर्थ जर का जड असा होतो तर लघुचा अर्थ काय होईल? हलका. हलका. लघुचा अर्थ होतो हलका. आता गुरुगुणाच्या विरुद्ध आहे आणि कशामध्ये काम केला तो? तर लेखन आणि रोपण कार्य लघुगुण हा करत असतो. लघु म्हणजे लहान. तर लघुगुणाची जी चिकित्सेमध्ये कुठे वापर होतो? तर तर्पण, आपण ज्यावेळेस अपतर्पण करतो, अपतर्पणामध्ये लघुगुणाच्या द्रव्यांचा वापर केला जातो. अपतर्पण म्हणजे बृहंच्या विरुद्ध चिकित्सा किंवा मग लंघन चिकित्सेच्या याच्यामध्ये आपण लघु गुणाचा त्या ठिकाणी वापर करत असतो. लंघनमध्ये शरीरामध्ये लाघवता आणायची असते, म्हणजे लघुता आणायची असते, तर त्याच्यासाठी आपण लंघन चिकित्सा देतो. अपतर्पण चिकित्सामध्ये लघु द्रव्यांचा वापर केला जातो. नंतर प्रकृती ह्या शब्दाची त्या ठिकाणी परिभाषा विचारलेली. प्रकृती म्हणजे काय? आता त्याचे दोन अर्थ होतात. प्रकृती आणि पुरुष हे मूल घटक, त्याच्यातलं प्रकृती सांख्यदर्शनानुसार प्रकृती आणि पुरुष याच्यामधली प्रकृती, आणि दुसरा अर्थ होतो दोष प्रकृती, म्हणजे माणसाची जी प्रकृती असते ती. आता आपल्याला ह्या ठिकाणी आयुर्वेदानुसार दोष प्रकृतीचा विचार करायचा आहे. दोष प्रकृती म्हणजे काय? प्रकृती कशी निर्माण होते हा जो श्लोक आहे हा तुम्हाला शारीर रचनामध्ये येईल. शुक्र शोणित संयोगे यो भवेत दोष उत्कटत प्रकृती जायते तेन. म्हणजे शुक्र आणि शोणित यांच्या संयोगा झाल्यानंतर किंवा ह्या संयोगाने जो दोष उत्कट निर्माण होतो त्याच्याने प्रकृती तयार होते. आणि ही जी प्रकृती असते ती त्रिदोषज असते किंवा दोषांच्या साम्य वैषम्यानुसार हीन मध्यम उत्तम अशी तयार होते. आता काही ठिकाणी वातज पूर्णपणे एकदोषज प्रकृती, काहींची द्विदोषज असते, काहींची साम्य प्रकृती असते किंवा विषम प्रकृती असते. आता त्रिदोषांची जर का साम्यावस्था असेल तर साम्यावस्था असलेली दोष प्रकृती सगळ्यात उत्तम समजली जाते. तर प्रकृतीच्या विरुद्ध जी असते ती असते विकृती. प्रकृतीच्या विरुद्ध येते विकृती. प्रकृतीच्या विरुद्ध जे पण गोष्टी त्या सगळ्या विकृती. विकृता विकृतम देहम ह्नन्ति ते वर्तन्ते. शरीरामधील त्रिदोष जेव्हा विकृत होतात, विषम अवस्थेत जातात, तेव्हा विकृती निर्माण करतात. चुकीचा आहार विहार हे सगळे त्या ठिकाणी दोष विकृतीला कारणीभूत असतात. प्रकृती म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकतात की एखादी गोष्ट सामान्य अवस्थेत राहणं म्हणजे प्रकृती, आणि एखादी गोष्ट विपरीत अवस्थेत जाणं म्हणजे विकृती. त्याच्यानंतर प्रकृती विकृती झाल्यानंतर ह्या ठिकाणी षटक्रियाकालाचं त्या ज्या षटक्रियाकालाच्या अवस्था आहेत त्या सुरू होतात. आता चय ही जी अवस्था आहे ती षटक्रियाकालाची पहिली अवस्था आहे. आता हा षटक्रियाकालाचा श्लोक आहे. संचयम च प्रकोपम च प्रसरम स्थान संशयम व्यक्तिभेदम च व्यक्ती दोषानां स भवेत भिषक. आता ह्या दोषांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. संचय अवस्था, प्रकोप अवस्था, प्रसार अवस्था. त्याला आपण षटक्रियाकाल असं नाव दिलेलं आहे. षटक्रियाकालामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला रोगाच्या बघायला भेटतात. पहिली जी अवस्था आहे चय अवस्था ही सगळ्यात पहिली अवस्था आहे षटक्रियाकालामध्ये. चय अवस्थेमध्ये काय होतं? दोषांचा संचय व्हायला सुरुवात होते. दोषांचा संचय होतो, म्हणजे दोष त्या ठिकाणी जे एक्स्ट्राचे दोष आहे ते साठायला सुरुवात होते त्याच्या ठिकाणी स्थानामध्ये, त्याच्या स्थानामध्ये. आता दोषांची प्रत्येकाची स्वतःची स्थान आहेत, त्या ठिकाणी दोषवृद्धी होणं, संचय होणं, साठून राहणं म्हणजे चय अवस्था येणं. आता ही षटक्रियामधली पहिली अवस्था आहे. आता स्थानं जर का म्हटली तर प्रत्येक दोषाचं वेगवेगळं स्थान बघायला भेटतं. वात दोषाचं स्थान कोणतं आहे? पक्वाशय. पक्वाशय. पित्त दोषाचं स्थान आमाशय. आणि कफाचं उर. आता काही ठिकाणी ना तुम्ही काही ठिकाणी जर बघितलं तर वाताचं स्थान पक्वाशय, पित्ताचं स्थान काही ठिकाणी ग्रहणीदायी दिलेलं आहे आणि कफाचं स्थान आमाशय असं दिलेलं आहे. मोस्टली ही कन्सेप्ट दिली जाते. कफाचं स्थान आमाशय, पित्ताचं ग्रहणी आणि वाताचं पक्वाशय. तर त्या स्थानामध्ये त्या दोषाची संचिती होणं म्हणजे चय अवस्था असणं. आता वात संचयाची लक्षणं कोणती? तर स्तब्धपूर्ण कोष्ठता,
ही वातसंचाची लक्षणं आहे. पित्तसंचाची लक्षणं म्हणजे पिता व भासता म्हणजे अंगावरती पिवळेपणा येणं, तो पित्तसंचाचे लक्षण आहे. कफसंचाचे लक्षण आहे गौरव आणि आलस्य, कफसंचाचे लक्षण आहे. तर संचय अवस्थेमध्ये ही लक्षणं त्या ठिकाणी दिसून येतात. नंतरची जी षटक्रिया कालामधली अवस्था आहे ती आहे प्रकोप. आता हे जे आहेत ना, संचय, प्रकोप, प्रसर, स्थान, संशय, हे प्रत्येकाचा ज्याचा श्लोक आहे. पण जर समजा तुमचा प्रत्येक याचा श्लोक नसेल पाठ राहत, तर मग प्रत्येक याचा हा जो कॉमन श्लोक आहे तो लिहिला तरी ठीक आहे. संचयमच्या प्रकोपमच्या प्रसरम स्थान संशयम हा षटक्रिया कालाचा श्लोक आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही षटक्रिया कालाचा रेफरन्स देऊन ती त्याच्यातली दुसरी अवस्था आहे किंवा कितव्या नंबरची अवस्था आहे ते लिहून पुढे कंटिन्यू करू शकतो. आता प्रकोपाचं सुद्धा त्या ठिकाणी आता चय संचय जे आहे, चयचा श्लोक आहे चय एव जयत दोषाम, हा त्या ठिकाणी म्हणले की संचय अवस्थेमध्ये असतानाच दोषांचा त्या ठिकाणी दोषांना दूर करण्यासाठी आपण किंवा दोषांचं शमन करण्यासाठी चिकित्सा सुरू केली पाहिजे. नंतर प्रकोपचा जो आहे, प्रकोपमध्ये पण सेम श्लोक तुम्ही टाकू शकता संचयनच्या प्रकोपमच्या. आणखीन जर का प्रकोपचं तुम्हाला श्लोक लिहायचा असेल, प्रकोपचाच पर्टिक्युलर प्रकोपचा श्लोक, तर तुम्ही क्रियाशारीरमध्ये षटक्रिया कालामध्ये जो प्रत्येक अवस्थेनुसार श्लोक दिलेत तर त्याच्यामधून प्रकोपचा श्लोक तुम्ही घेऊ शकता. षटक्रिया कालामधली दुसरी अवस्था आहे. आता संचयमध्ये दोषांचा चय व्हायला सुरुवात होते. प्रकोप अवस्थेत काय होतं, दोष त्या ठिकाणी कुपित होतात. आता एखादी बादली जर का भरली, त्याच्यामध्ये आपण पाणी भरायला सुरुवात केली, तर एक वेळ अशी येईल की त्या ठिकाणी बादली फुल भरून जाईल. आता जेव्हा ती बादली फुल भरते तर त्या अवस्थेला आपण म्हणू प्रकोप अवस्था. दोषांचं सुद्धा तसंच आहे. दोष त्याच्या स्थानामध्ये साठत जात आहेत, पण एक वेळ अशी येते की ते जे स्थान आहे दोषांचं ते पूर्ण भरून जातं. मग तेव्हा त्या ठिकाणी त्याचा प्रकोप होतो दोषांचा. षटक्रिया कालामधली दुसरी अवस्था आहे. चय अवस्थेमध्ये दोषांना जर का आपण आटोक्यात आणलं नाही तर प्रकोप अवस्थेमध्ये दोष जातात. चय अवस्थेमध्ये दोष स्वस्थानामध्ये साठतात आणि त्यामुळे दोषांची स्थाने पूर्णपणे भरून जातात आणि दोषांची स्थाने पूर्णपणे भरली का त्या ठिकाणी प्रकोपाचे लक्षण दिसू लागतात. तर वात प्रकोपाचे लक्षणं कोणते आहेत तर कोष्ठतोद आणि वातसंचरण. पित्त प्रकोपाचे लक्षणं काय आहेत तर अम्लिका. पित्त प्रकोपाचे लक्षणं काय आहेत तर अम्लिका आणि पिपासा, परिदाह हे त्या ठिकाणी पित्त प्रकोपाची लक्षणं आहेत. कफ प्रकोपामध्ये काय लक्षण दिसतात, अन्न द्वेष, हृदयोत्क्लेश हे सगळी लक्षणं कफ प्रकोपात दिसतात. तर ही प्रकोप अवस्था झाली. पुढची अवस्था येते प्रसर अवस्था षटक्रिया कालामध्ये. आता हा श्लोक सेम आहे संचयमच्या प्रकोपमच्या, तो षटक्रिया कालचा श्लोक आहे. नंतर प्रसरमध्ये तुम्हाला आणखीन प्रसरचा श्लोक लिहायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता याच्यामधून. आता प्रसरमध्ये काय असतं, ही षटक्रिया कालामधली तिसरी अवस्था आहे. ह्या अवस्थेमध्ये काय होतं, प्रकोपित दोष पूर्ण शरीरामध्ये संचार करू लागतात आणि त्या अवस्था कालाला आपण म्हणतो प्रसर अवस्था. आता वात प्रसराचे लक्षण आहेत वायूचे विमार्गगमन होणं, आटोप. नंतर पित्त प्रसराचे लक्षण आहे ओज, चोष, परिदाह, धुमायन. कफ प्रसराचे लक्षण आहेत आरोचक आणि अविपाक. प्रसर होतो म्हणजे काय होतं, आता तुम्हाला जे बादलीचं उदाहरण दिलं की बादलीमध्ये आपण पाणी टाकतोय, एक वेळ अशी येईल की बादली फुल भरून जाईल. आता बादली फुल भरली म्हणजे प्रकोप अवस्था आली. त्याच्यानंतर एक वेळ अशी तरी पण आपण जर त्याच्यामध्ये पाणी भरतोय त्या बादलीमध्ये फुल भरलेली, तर ती जी भरलेली बादली तिच्यातून पाणी वाहायला लागेल, तर ती जी पाणी वाहायला लागतं ती अवस्था म्हणजे प्रसर अवस्था. स्थानांमध्ये दोषांचं पूर्णत्व येऊन जातं, स्थान पूर्णपणे भरून जातात आणि स्थान पूर्णपणे भरल्यानंतर दोष तिथून पुढे दुसरीकडे जायला सुरुवात होतात, ती असते प्रसर अवस्था. त्याच्यानंतरची अवस्था आहे ते स्थान संशय. स्थान संशय म्हणजे स्थान संशय अवस्थेलाच आपण त्या ठिकाणी पूर्वरूप अवस्था किंवा रूप अवस्था असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो स्थान संशयाला. संचयमच्या प्रकोपमच्या प्रसरम स्थान संशय व्यक्तिभेदमच्या व्यक्ती दोषांचं भवित विषय. आता हा श्लोक जो आहे हा तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे हा तुम्हाला चारही ठिकाणी कामात येईल. हा षटक्रिया कालातली चौथी अवस्था आहे. याच्यामध्ये दोष जे आहेत ते शरीरामध्ये फिरत, आता प्रसरमध्ये दोष स्वस्थान सोडून फिरायला लागले. आता दोष स्वस्थान सोडल्यानंतर एखाद्या स्थानामध्ये ज्या ठिकाणी दुर्बल स्थाने, दुर्बल धातू आहे किंवा दुर्बल बल आहे, दुर्बल मल आहे, तर असं दुर्बल दृश्याच्या आधारे ते दोष त्या ठिकाणी थांबून जातात, तर त्याला म्हटलं तर स्थान संशय. दुर्बल स्रोतसांमध्ये दोष ज्यावेळेस आश्रय घेतात तर त्याला म्हटलं तर स्थान संशय आणि तिथे व्याधी उत्पन्न होण्याची प्रक्रिया ते सुरू करतात. आता स्थान संशयामध्ये दोषांची पूर्वरूपं दिसायला लागतात. स्थान संशयामध्ये दोषांची पूर्वरूपं दिसतात. दोष ज्या अवयवांचा किंवा धातूंचा असतो किंवा ज्या स्रोतसांचा आश्रय घेतात त्या अवयवाचे किंवा धातूचे किंवा त्या स्रोतसाचे
व्याधी त्या ठिकाणी होतात. नंतर पुढची जी परिभाषा आहे ती आहे दोषगती. दोषगती म्हणजे दोषाच्या गती कोणकोणत्या आहेत ते त्या ठिकाणी सांगितले. दोषांच्या वृद्धी क्षय अवस्थांना सुद्धा दोषगती म्हटलेलं असतं. स्थानंच वृद्धिश्च दोषानां त्रिविधा गती, ऊर्ध्वश्च अधश्च तिर्यक्च विज्ञेया त्रिविधा परा. दोषगतीचे वृद्धी, स्थान, क्षय, ऊर्ध्व, अधो, तिर्यक, कालकृत आणि प्राकृत आणि विकृत असे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. ऊर्ध्व, अधो, तिर्यक असे प्रकार आहेत. काही ठिकाणी वृद्धी, क्षय असे प्रकार आहेत. स्थान, वृद्धी, क्षय. काही ठिकाणी प्रकृत, विकृत असे प्रकार आहेत. दोषगतीचे ते प्रकार आहेत. आता दोषांची स्थानगती म्हणजे दोषांची स्थाम्यावस्था, दोषांची क्षयगती म्हणजे दोष कमी होणं, आणि दोषांची वृद्धी ही गती म्हणजे दोष वाढणं, प्रमाणतः वाढणं किंवा गुणतः वाढणं, त्याच्यामुळे दोषवृद्धी होते. आता पित्ताचा उष्ण गुण जर का वाढतोय तर त्यावेळेस दाह हे लक्षण दिसू लागतं, तर आपण म्हणू की पित्तवृद्धी झालेली. ऊर्ध्व, अधो आणि तिर्यक गती म्हणजे प्राणवायूची अधोगती आहे, उदानवायूची ऊर्ध्वगती आहे आणि व्यानाची तिर्यक गती आहे. व्यान पूर्ण शरीरामध्ये, व्यानो हृदयस्थित कृष्ण देहचारी महाजव, व्यान जो येतो हृदयामध्ये राहतो आणि पूर्ण शरीरामध्ये फिरतो, तर त्याच्यामुळे व्यानाची जी गती ती तिर्यक गती. तर ते त्या ठिकाणी दोषांच्या गती त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत, कोणकोणत्या गती. नंतर भेद. भेद म्हणजे काय ते आलेले आहे. स्थान संशय नंतर व्यक्ती आणि भेद. व्यक्ती म्हणजे व्यक्तीमध्ये पूर्वरूप दिसतात आणि भेद म्हणजे आपल्याला नेमका व्याधी कोणता आहे ते कळायला लागतं. षटक्रिया कालामधील शेवटचा जो अवस्था आहे ती आहे भेद. भेद अवस्थेमध्ये कोणत्या दोषाचं आधिक्य हे स्पष्ट होतं. जसं कासव्याधी आहे, कासव्याधीमध्ये खोकला येणं हे लक्षण आहे, हे लक्षण व्यक्त होऊ लागतं. मग कोरडा खोकला जर का असेल तर वातच कास, खोकल्यामध्ये कफ पडत असेल तर म्हणजे खोकल्यामधून जर का स्फुटम बेडखा पडत असेल तर तो कफज कास, असा भेद त्या ठिकाणी करता येतो. म्हणजे नेमकं कोणत्या दोषाचं आधिक्य आहे ते आपल्याला भेद या अवस्थेमध्ये दिसून येतं. नंतरची जी हे जे आहे रस, नंतरची परिभाषा आहे रस. आता रस ही परिभाषा आहे ना 2 ठिकाणी बघायला भेटेल ना. आता इथे जर का बघितलं ना तर दुष्यम मध्ये एकदा रस लिहिता येईल आणि इथे एक रस लिहिता येईल. पण फरक काय पडेल, इथे जो रस विचारलेला आहे तो रस आणि दुष्यमचा रस याच्यामध्ये काय फरक आहे. इथे कोणता रस विचारलेला आहे, षड्रस. षड्रस. आणि दुष्यम मध्ये रस कोणता येईल, रस धातू. रस धातू. त्या ठिकाणी संदर्भानुसार समजून घ्यायचं कोणता आहे. आता इथे षड्रस म्हटलं म्हणजे कोणते कोणते रस येतात, कोणकोणते रस येतात षड्रस मध्ये. मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय. मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय ही 6 प्रकारचे रस आहेत. आता हे एकापेक्षा एक बलवान असतात. कषायपेक्षा कटू बलवान, कषायपेक्षा उष्ण रस बलवान आहे, उष्णपेक्षा तिक्त रस बलवान, तिक्तपेक्षा लवण बलवान, लवणपेक्षा आम्ल, आम्लपेक्षा स्वादू रस बलवान असतो. जे कषाय रस जो आहे तो अल्पबल आणि मधुर हा सर्वाधिक बलदायी. ठीक आहे. एकाच द्रव्यामध्ये अनेक प्रकारचे रस त्या ठिकाणी असू शकतात. आता काही काही द्रव्य असे की ज्याच्यामध्ये 5 रस असतात. जसं आमलकी द्रव्य जर का बघितलं, आमलकीमध्ये 5 रस असतात, लवण सोडून त्या ठिकाणी 5 रस असतात. लवणवर्जित त्या ठिकाणी आम्लप्रधान 5 रस असतात आमलकीमध्ये. तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. रसबद्दलची पूर्ण माहिती त्या ठिकाणी लिहू शकतात. रसाचं आणखीन जर का अष्टांगहृदयाचा 10वा अध्याय जर का बघितला तर 10व्या अध्यायामध्ये पूर्ण रसभेद या अध्यायामध्ये प्रत्येक रसाचं त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तर ती तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकतात. स्वादू प्रत्येक रसाचं डिस्क्रिप्शन ॲड करू शकतात, त्याच्यामध्ये नोट्स तुमची मोठी बनू शकते रसाची. नंतर विपाक. आता विपाकचं हे काय आहे, रस आणि विपाक याच्यामध्ये फरक काय. रसामध्ये पण मधुर, आम्ल, लवण येतं, विपाकमध्ये पण मधुर, आम्ल हे येतं, मधुर, आम्ल, कटू हे येतं. मग विपाक आणि रसमध्ये फरक काय.
विपाकमध्ये आणि रसमध्ये काय फरक येतो? आता या ठिकाणी म्हटले त्रिधा विपाको द्रव्यस्य स्वादू आम्ल कटुकात्मक, म्हणजे 3 प्रकारचे विपाक आहेत द्रव्याचे, स्वादू, आम्ल आणि कटू, मधुर, आम्ल आणि कटू. पण विपाक म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या सुद्धा याच्यामध्ये अष्टांगमध्येच आहे व्याख्या विपाकची. काय विपाक मध्ये काय फरक आहे, रस आणि विपाक मध्ये फरक काय? बघा, ज्यावेळेस आपण कोणतंही आहार घेतो किंवा द्रव्य घेतो तर त्याच्यानंतर त्याचं पचन होतं जठराग्नीमध्ये. आता जे पण द्रव्य आपण ग्रहण करतो तर त्याचं पचन झाल्यानंतर त्याच्या आहार रसामध्ये परिवर्तन घडतं. ते कशामुळे घडतं तर जठराग्नीमुळे घडतं. जठराग्नीनाम योगात यद उदेती रसांतरम रसानाम परिणामांते सविपाक इति स्मृत. म्हणजे जठराग्नीच्या योगाने जे रसांतर घडतं, आहाराचं पचन झाल्यानंतर जठराग्नीच्या योगाने जे आहार रसामध्ये परिवर्तन होतं त्याला म्हटलं जातं विपाक. तर विपाक आणखीन विपाक जर का वि प्लस पाक असं विपाकाची फोड केली तर विशिष्ट पक्वता, विशिष्ट बदल म्हणजे विपाक. 3 प्रकारचा विपाक हे तेच सांगितले, त्रिधा विपाको द्रव्यस्य स्वादू आम्ल कटुकात्मक. हा पण श्लोक लिहू शकतात. दुसरं जठराग्नीनाम योगात यद उदेती रसांतरम रसानाम परिणामांते सविपाक इति स्मृत. हा वाला श्लोक सुद्धा तुम्ही लिहू शकतात. विपाक 3 प्रकारचा असतो, मधुर, आम्ल, लवण. मधुर विपाक हा मधुर, आम्ल, कटू 3 प्रकारचा विपाक असतो. मधुर जो विपाक येतो मधुर आणि लवण रसाचा असतो. आम्ल विपाक आम्ल रसाचाच असतो. आणि कटू विपाक जो येतो कटू, तिक्त, कषाय या 3 रसांचा कटू विपाक होतो. ते एवढं तुम्ही विपाकमध्ये लिहू शकता. नंतर कार्यकारण भाव याची परिभाषा येते. कार्यकारण भाव म्हणजे काय तर कार्य नियत पूर्व वृत्ती कारण. प्रत्येक कार्याच्या पूर्वी निश्चितपणे एक कारण अस्तित्वामध्ये असतं. म्हणजे कार्य होण्याच्या मागे काहीतरी एक गोष्ट असते की ज्याच्यामुळे ते कार्य होणार आहे, त्याला म्हटलं तर कारण. आणि अशा प्रकारचा संबंध समजून घेणं म्हणजे कार्यकारण भाव. कार्य आणि कारण ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी. कार्य म्हणजे जे होऊन गेलेलं वर्क आहे ते म्हणजे कार्य, आणि कारण म्हणजे ते वर्क होण्याच्या मागचं कॉज, ते म्हणजे कारण. तर कार्य आणि कारण असल्याशिवाय कार्य घडत नसतं. म्हणून त्या दोघांचा समवाय संबंध आहे. तर त्या दोघांचा एक दुसऱ्याचा संबंध समजून घेणं म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत. प्रत्येक कार्याच्या मागे एक किंवा अनेक कारणं असतात आणि त्या कारणांचा समवायी, असमवायी, निमित्त इत्यादी असे प्रकार पडतात. ते कारण आणि कार्य ह्या दोघांचा संबंध समजून घेणं म्हणजे कार्यकारण भाव. नंतर स्रोतस याची परिभाषा विचारलेली. स्रोतस, आता स्रोतसचा या ठिकाणी ही परिभाषा आहे. श्रवणात स्रोतांसी, जे शरीरात सतत पाझरत राहणारी जी वहन क्रिया आहे त्याला म्हटलं तर स्रोतस. आता स्रोतसामध्ये जो धातू असेल त्याप्रमाणे त्याचा रंग असतो स्रोतसाचा. एकूण 22 स्रोतस काही सुश्रुताचार्यांनी 22 स्रोतस सांगितलेली आहेत. नंतर चरकाचार्यांमध्ये चरकाचार्यांनी सुश्रुताचार्यांचे 11 आणि त्याच्यामध्ये आणखीन 3 ऍड करून 14 स्रोतस. आता हे जे सुश्रुताचार्यांचे 22 स्रोतस आहे ना, 22 स्रोतस म्हणजे 22 स्रोतसाचे हे मूळ आहेत. स्रोतोमूल आहे 22. स्रोतस प्रकार नाही आहेत 22. स्रोतस प्रकार 11 आहे, स्रोतोमूल 22 आहे. प्रत्येकाचं 2-2 मूळ आहेत, असं 22 स्रोतोमूल आहेत. प्राणव, अन्नव, उदकव, रसव, रक्त, मांस, मेद, पुत्र, पुरुष, शुक्र, आर्तव अशी एकूण 11 स्रोतस सुश्रुताचार्यांनी सांगितली. त्याच्यामध्ये चरकाचार्यांनी 11 मध्ये आणखीन 3 ऍड करून अस्थि, मज्जा, मेद हे 3 ऍड करून एकूण 14 स्रोतस त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. नंतर कोष्ठ. कोष्ठ म्हणजे काय तर हे त्या ठिकाणी कोष्ठचं हा श्लोक शरीर रचनामध्ये बघायला भेटतो. कोष्ठचा स्थानानी आम पक्वानां मूत्रस्य हृदयस्य च हृदुंडकफुफुसश्च कोष्ठ इत्याभिधीयते. कोष्ठ म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटीला कोष्ठ म्हटलं जातं. थोरॅसिक कॅव्हिटी. आता आमाशय, अग्न्याशय, पक्वाशय, मूत्राशय, यकृत, प्लीहा, हृदय, उंडूक, फुफ्फुस हे सगळे कोष्ठामध्ये स्थित आहेत. त्याला म्हटलं जातं कोष्ठ. किंवा कोष्ठ म्हणजे आणखी शरीरातील जिथं जिथं पोकळी असते त्या सगळ्यांना कोष्ठ म्हटलं जातं. कोष्ठाचे 3, आता इथे कोष्ठाचे जे हे 3 प्रकार आहेत, कोष्ठ, क्रूरो, मृदुर, मध्य, मध्यस्या ते समैरपी.
हे कोष्ठाचे 3 प्रकार. इथे जो कोष्ठाचा रेफरन्स आहे क्रूर, मध्यम, मृदू ह्या अर्थाने जेव्हा कोष्ठ आपण घेतो तर त्यावेळेस कोष्ठ म्हणजे आपण स्टमकला कोष्ठ म्हणतोय. क्रूर, मृदू, मध्यम ह्या अर्थाने ज्यावेळेस कोष्ठ म्हणतोय त्यावेळेस. आणि ज्यावेळेस आपण म्हणतोय की स्थान, हृदुंडक, फुफ्फुस हे सगळे ज्या ठिकाणी आहेत, फुफ्फुस, पक्वाशय, अग्न्याशय हे सगळे ज्या ठिकाणी आहेत ते कोष्ठ म्हणजे आपण त्या ठिकाणी पुढे थोरॅको ॲब्डोमिनल कॅव्हिटीला कोष्ठ म्हणतोय. ठीक आहे. कोष्ठ हे वेगवेगळं याचं डिफरन्स समजून घ्या. क्रूर, मृदू, मध्य हे जर कोष्ठ म्हणत असताना तर ते कोष्ठ म्हणजे आपण फक्त स्टमकला म्हणणार की स्टमक कोणत्या प्रकारचं आहे तर त्यावेळेस क्रूर, मृदू, मध्यम असं त्या ठिकाणी कोष्ठ म्हणणार. आणि ज्यावेळेस आपण म्हणतोय की कोष्ठ म्हणजे ज्याच्यामध्ये अग्नाशय, आमाशय, पक्वाशय हे सगळे आहेत तर त्यावेळेस म्हणणार की थोरॅको ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे कोष्ठ. तर असं त्या ठिकाणी रेफरन्सनुसार कोष्ठचा अर्थ घ्यायचा. नंतर आम. आम म्हणजे काय तर उष्मनो अल्पबलत्वेन धातुम आद्यम अपाचितम दुष्टम आमाशयगतम रसम आमम प्रचक्षते. हे आमाची त्या ठिकाणी परिभाषा लक्षात ठेवा. उष्मनो अल्पबलत्वेन म्हणजे कधी कधी काय होतं, अग्निमांद्य झाल्यामुळे जो आहार रस आपण घेतोय किंवा जो पण आहार आपण घेतोय तर त्या आहाराचं पूर्णपणे परिणमन होत नाही आहार रसामध्ये आणि तो अर्धवट रस धातू तयार होतो. म्हणजे आहार रसामध्ये पूर्णपणे परिवर्तन पण नाही झालं आणि त्याचा पूर्णपणे रसधातू पण नाही तयार झाला. तर तो जो अर्धवट तयार झालेला रसधातू आहे आणि तो जो आहार रस टू रसधातू यांच्या दोघांच्या मधलं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे आम. म्हणजे ते पूर्णपणे आहार रसधातू पण नाही राहिलं आणि पूर्णपणे आहार रस पण नाही राहिला, तो म्हणजे आम. त्यालाच म्हणू आपण अर्धवट रसधातू, अर्धवट निर्माण झालेला रसधातू म्हणजे आम. आता हा जो आम आहे तो पूर्ण पचन संस्थेला व्याप्त करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी उत्पन्न करतो. अरुची, जडत्व, गौरव, अपचन, मुखस्राव, मलावरोध हे सगळे आम उत्पन्न झाल्याची लक्षणं आपल्याला पूर्ण शरीरामध्ये बघायला भेटतात. त्याच्यानंतर विरुद्ध अन्न याची परिभाषा आहे विरुद्ध अन्नाची. विरुद्ध अन्न आणि विरुद्ध आहार. विरुद्धम अपि चाहारम विद्यात विषक गरोपम. म्हणजे विरुद्ध अन्न जे आहे ते विषाप्रमाणे असतं, गरविषाप्रमाणे. आता विरुद्ध अन्न कशाला म्हणणार की 2 असे अन्नपदार्थ ज्यांचं एक सोबत सेवन करणं निषिद्ध आहे तर त्याला म्हटलं तर विरुद्ध अन्न. 2 अन्नपदार्थांचा परस्पर विरोधी गुण असतात किंवा 2 किंवा अनेक विरुद्ध गुणांच्या आहारांचा संयोग म्हणजे त्या ठिकाणी विरुद्ध अन्न. जे शरीराच्या पचनशक्तीच्या विरुद्ध असतात तो आहार म्हणजे विरुद्ध आहार. जसं मासे आणि दूध हा विरुद्ध आहार आहे. कुळीथ, पावटा हे दुधासोबत खाणं हा विरुद्ध आहार आहे. तर असं विरुद्ध आहार म्हणजे ज्यांच्या गुणविरुद्ध द्रव्यांचा संयोग म्हणजे विरुद्ध आहार असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नंतर विदाही. विदाही म्हणजे काय तर विदाही द्रव्यमुद्रारम उत्कलम कुर्यात तथा तृषम हृदि दाहम च जनयत पाकम गच्छति तच्चिरात. म्हणजे विदाही कशाला म्हणणार की जे हृदयामध्ये दाह निर्माण करतं. हृदि दाहम च जनयत, हृदयामध्ये दाह निर्माण करतं पाक होताना, त्याला म्हणणार आपण विदाही द्रव्य. आता विदाही हा आहार द्रव्याचा काही आहार द्रव्यांचा गुण आहे. विदाही द्रव्याचा पाक होण्यासाठी खूप काळ जावा लागतो आणि पाक झाल्यानंतर त्या ठिकाणी अम्ल उद्गार येतात. तहान लागणे, छातीत जळजळ होणे ह्यासारखे लक्षणं त्या विदाही द्रव्यामुळे जाणवायला. ते द्रव्य म्हणजे विदाही द्रव्य. यालाच आपण आधुनिक शास्त्रामध्ये हायपर ॲसिडिटी म्हणतो. हायपर ॲसिडिटी म्हणजेच त्या ठिकाणी जळजळ होते. कधी कधी रिगर्जिटेशन होतं. रिगर्जिटेशन सुद्धा आम्लोद्गार म्हणतो आपण त्याला. आंबट ढेकर येणं किंवा रिगर्जिटेशन होणं, हायपर ॲसिडिटी होणं हे सगळं विदाही द्रव्यामुळे होतं. विदाही हा आहार द्रव्याचा गुण आहे. आता जळजळ होणे याच्यावरून विदाह शब्द निर्माण झाला आहे आणि त्या विदाह शब्दावरून विदाही हा गुण त्या ठिकाणी तयार झाला आहे. नाव दिलं विदाही. तर मसाला, तळलेले पदार्थ, ब्रेड हे सगळे त्या ठिकाणी आम्लपित्त निर्माण करतात म्हणून विदाही पदार्थ. आणि विष्टंभी. विदाही आणि विष्टंभी हे 2 प्रकारचे आपल्याला बघायला भेटतात. विष्टंभ म्हणजे कोष्ठामध्ये जे कॉन्स्टिपेशन निर्माण करणारे म्हणजे विष्टंभी आणि विदाही म्हणजे जळजळ निर्माण करणारे ते विदाही. ॲसिडिटी कॉझिंग विदाही आणि कॉन्स्टिपेशन कॉझिंग विष्टंभी. कोष्ठे वातं समुत्थातं पाककाले तु यद्भृशं अध्मानशूलादिकरं विष्टंभी पनसं तथा.
म्हणजे ज्या द्रव्याचं पाचन होत असताना पोटात जडपणा होतो आणि पाक झाल्यानंतर मलमूत्र बद्धता अशी लक्षणं निर्माण होतात, त्याला अवष्टंभ म्हटलं जातं. आणि ते अवष्टंभ निर्माण करणाऱ्या द्रव्याला विष्टंभी द्रव्य म्हणतात. नंतर सात्म्य म्हणजे काय, तर सात्म्यचं त्या ठिकाणी आलेलं आहे. सात्म्यम नाम तत् यद आत्मनी उपेक्षते, म्हणजे आपल्या शरीराला जे हितकर असतं, उपशय निर्माण करतं, ते म्हणजे सात्म्य. जे स्वतःला मानवता अनुकूल वाटतं ते म्हणजे सात्म्य. सात्म्याचा आणखी काय अर्थ होतो, सवय लागणे. ज्याची सवय असते ते सात्म्य अन्न. आता सात्म्य अन्न 3 प्रकारचे: प्रवर सात्म्य, मध्यम सात्म्य आणि अवर सात्म्य. प्रवर म्हणजे सर्व रसांनी युक्त, मध्यम म्हणजे काही ठराविक रसांनी युक्त, अवर म्हणजे केवळ एकाच रसाने युक्त असं सात्म्य. ओक सात्म्य म्हणजे ओकात सात्म्य. उपशेते यत् औचित्यात ओक सात्म्यम तदुच्यते. अपथ्यकर असून सुद्धा केवळ अभ्यास असल्यामुळे प्रकृतीस जे बाधाकार ठरत नाही त्याला आपण ओक सात्म्य म्हणतो. ओक सात्म्य म्हणजे अभ्यास सात्म्य. अभ्यास सात्म्य. आता एखादं द्रव्य आहे जे शरीराला अहितकारक आहे, पण सतत ग्रहण केल्यानं ते द्रव्य शरीराला हितकारी होऊन जातं किंवा शरीर त्याला सहन करून घेतं, त्याला म्हणतो आपण ओक सात्म्य. जसं समजून घ्या, हे वत्सनाभ आहे. वत्सनाभ हे शरीराला विषारी आहे, पण वत्सनाभाचं थोड्या थोड्या मात्रेमध्ये जर सेवन करत करत जर का शरीर त्या सात्म्य होऊन गेलं वत्सनाभाला, तर त्याला म्हणू आपण ओक सात्म्य. देश सात्म्य म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतोय, देशांच्या विपरीत गुणांचा आणि विपरीत कार्य करणारा आहार विहार हा देशातील व्यक्तींसाठी सात्म्य असतो. म्हणजे त्या त्या देशातील व्यक्तींसाठी सात्म्य ठरतो, त्याला म्हणतो आपण देश सात्म्य. अत्यशनम, अत्यशनम. आता अत्यशनम मध्ये कोणती संधी होते बरं, सांगा बरं. अत्यशनम संधी फोड काय होईल त्याची? अत्यशनम काय संधी फोड होईल अत्यशनमची? एशनम. हा, काय संधी फोड होईल? अति प्लस एशन. अति प्लस एशन जर झालं असतं ना, तर एचा वरती मात्रा आला असता, य वरती मात्रा आला असता. अति ई बरोबर केला पूर्व पदामध्ये, पण उत्तर पदामध्ये ए नाही येणार. ए आला असतं तर वरती मात्रा आला असता, अत्यशनम असं झालं असतं. ते अत्यशनम आहे. अत्यशनम मात्रा आलेला नाहीये, अकार आहे, तर काय बनेल उत्तर पद? अति प्लस अशनम. अशनम. अति प्लस अशनम. अति प्लस अशनम. अत्यशनम, अशनम म्हणजे खाणे, जेवण करणे, आणि अत्यशनम म्हणजे काय होईल मग? अति अशनम म्हणजे अतिप्रमाणात खाणे. अत्यशनम म्हणजे अतिप्रमाणात खाणे. अतिमात्रम पुनः सर्वनाशम दोषान प्रकोपयेत. अतिमात्रेत आहार सेवन करणे म्हणजे अत्यशनम, आणि अत्यशनम केल्यामुळे अत्यल्प काळात तिन्ही दोषांचा प्रकोप होतो. तुम्ही अत्यशनम मध्ये आणखीन पुढे एक्स्ट्रा काही लिहू शकतात. खूप प्रमाणात खाणं म्हणजे अत्यशनम. अत्यशनमचं उदाहरण लिहू शकतात. नंतर अध्यशनम. अध्यशनम म्हणजे अधि प्लस अशनम. विद्यात अध्यशनम भूयो भुक्तस्यो परिभोजनम. म्हणजे आधी जेवण केलेलं आहे, पण त्याचं पचन होण्याआधीच आणखी एकदा जेवण करणं. आधी घेतलेल्या आहाराचं पूर्ण पचन होण्याआधीच पुन्हा आहार घेणं म्हणजे अध्यशनम. नंतर स्थानी. स्थानीचा अर्थ होतो एकाच ठिकाणी असणारा. आगंतु शमयेत दोषम स्थानिनम प्रतिकृत्यवा. स्थानी हा शब्द त्या ठिकाणी याचा अर्थ होतो दोष आपापल्या स्थानात स्थित असणं म्हणजे स्थानी. त्याच ठिकाणी जे स्थान आहे त्याच ठिकाणी ती गोष्ट असणं म्हणजे स्थानी, किंवा स्थिर असणं म्हणजे स्थानी. योगवाही. योगवाही म्हणजे गृहाती योगवाही द्रव्यम सांसर्गिक वस्तुगुणान पच्यमानम यथैतन मधु जलतैलाव्य सुतलोहादी. योगवाही म्हणजे ज्याच्यामध्ये मिसळल्यास, म्हणजे ज्याच्यामध्ये मिसळणार आपण त्याला तसा तो गुण घेणार. योगवाही. जसं पाणी आहे. पाणी जर का आपण आता असं एक वाक्य आहे ना, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. पाण्याचा रंग कसा आहे? पाण्याचा रंग कसा आहे?
पाण्याला रंगच नाही सर. पाण्याला रंग नाहीये, पण ते आहे बघा, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. म्हणजे पाणी आपण ज्याच्यामध्ये मिक्स करू त्याच्यासारखा रंग त्याला दिसणार. पाण्याला रंग नाही, पण आपण ज्याच्यामध्ये मिक्स करतो पाणी त्याच्यासारखा रंग दिसतो आपल्याला. जर का आपण पाणी लाल कलरच्या बादलीमध्ये घेतलेलं असेल तर पाण्याला आपण लाल कलरचा रंग दिसेल. किंवा मग पाण्यामध्ये आपण पाणी जर का दुधामध्ये टाकलं तर आपल्याला पाणी पांढऱ्या कलरचं दिसेल. पाण्यामध्ये 2 थेंब दुधाचे टाकले तर पाणी पांढऱ्या कलरचं दिसेल. म्हणजे पाण्याला ज्याच्यामध्ये मिक्स करणार तसं रंग दिसतात. तर योगवाही द्रव्य म्हणजे असे द्रव्य की ज्याला स्वतःचा रंग नसतो किंवा स्वतःचे गुण ॲज इट इज गुण नसतात. ते दुसऱ्यामध्ये ज्याच्यामध्ये मिक्स करत जाऊ आपण तसे गुण ते द्रव्य त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करत जातं. मग ते तसे द्रव्य कोणते आहेत? योगवाही द्रव्य कोणते आहेत? तर मधु आहे, जल आहे, तैल आहे, नंतर लोह आहे. तर हे सगळे योगवाही द्रव्य आहेत. म्हणून तुम्ही जर का आता पुढच्या वर्षी हे बघणार रसशास्त्रामध्ये ना, जेव्हा आपल्याला औषध बनवायचं तर औषधासाठी बेस इन्ग्रेडियंट म्हणून कधी मधु, जल, तेल या गोष्टी बेस इन्ग्रेडियंट म्हणून घेतल्या जातात. कारण की हे सगळे काय आहेत, ज्याच्यामध्ये मिक्स करणार त्याचे गुण ॲक्सेप्ट करणार आहेत. योगवाही द्रव्य आहेत, गुण ॲक्सेप्ट करणार आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला औषधी द्रव्यांसाठी वापरत असतो, की त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे त्या द्रव्याचं गुण आपण त्याच्यामध्ये आणू शकतो त्या ह्याच्यात. म्हणून क्वाथ बनवण्यासाठी जलाचा उपयोग सगळ्यात जास्त केला जातो. तर योगवाही म्हणजे ज्याच्यामध्ये मिसळेल तसा गुण घेणारा तो योगवाही. वायू हा सुद्धा योगवाही आहे. मध हा सुद्धा योगवाही आहे. त्याच्यानंतर पथ्याची परिभाषा विचारलेली. एखादा रोग आल्यावरती दोषदृष्टी, धातुदृष्टी, मलदृष्टी यांचा विचार करून वैद्य जो आहार घ्यायचा आहे हे सांगतो, तो आहार म्हणजे पथ्याहार. आता पथ्याहार म्हणजे एखाद्या रोगामध्ये पथ्य म्हटलेलं आहे. काही द्रव्य असे असतात की ते काही रोगांमध्ये पथ्य असतात, काही रोगांमध्ये अपथ्य असतात. तर पथ्य असणं म्हणजे तो आहार त्या रोगामध्ये घेतला तर आपल्या शरीराला अपायकार होणार नाही, म्हणजे पथ्य असणं. पथ्य म्हणजे असा आहार जो आपण ग्रहण करू शकतो, तो म्हणजे पथ्याहार किंवा असा विहार. पथ्य म्हणजे जे आपण ग्रहण करू शकतो, आपल्या शरीराला योग्य आहे ते म्हणजे पथ्य. आता आहाराबद्दल सुद्धा पथ्य असतं, विहाराबद्दल सुद्धा पथ्य असतं. तर जे घटक आपल्या शरीरासाठी योग्य असतात ते म्हणजे पथ्य. पथ्यम पथनोपेतम यच्चोक्तम मनसः प्रियम. नंतर अपथ्य म्हणजे पथ्याच्या विरुद्ध अपथ्य. यच्च अप्रियम अपथ्यमच नियतम तन्न लक्षेत. आपली प्रकृती, वय, ऋतू, पचनशक्ती याचा विचार न करता प्रतिकूल आहार विहार करणं म्हणजे अपथ्य. एखादा रोग बरा व्हावा म्हणून वैद्यांनी जी गोष्ट सांगितली ती सेवन, म्हणजे एखादी गोष्ट जर का सांगितली की ती गोष्ट नाही करायची असं जर सांगितलंय तर तरी सुद्धा ती गोष्ट सेवन करणं म्हणजे अपथ्य. जसं समजा मधुमेह आहे, मधुमेहामध्ये मधुर पदार्थांचं सेवन वर्ज्य आहे, पण तरी सुद्धा मधुर पदार्थांचं सेवन करणं हे अपथ्य झालं. नंतर कृतान्न वर्ग सांगितले, कृत प्लस अन्न. कृतान्न म्हणजे काय? कृत प्लस अन्न. कृत म्हणजे शिजवलेलं किंवा त्याच्यावरती संस्कार केलेलं. कोणत्याही प्रकारचा जर संस्कार झालेला असेल अन्नावरती तर ते कृतान्न. कृतान्न मितिकरण निष्पादितम मंडपेय आदी नाम. कृतान्न कशाला म्हणलं जातं तर मंडपेय, विलेपी हे सगळे कृतान्न आहेत. रुग्णाच्या पथ्यासाठी धान्यावर निरनिराळे संस्कार करून जे अन्न तयार केलं जातं ते कृतान्न. आता कृतान्न वर्ग असा एक वेगळा वर्ग असतो. आहार विज्ञानामध्ये जर का बघितलं तर त्याच्यामध्ये कृतान्न वर्ग बघायला मिळतो. कृतान्न वर्गामध्ये मंड, पेया, विलेपी, कृशरा हे सगळ्या गोष्टी येतात. तर हे काय आहेत, याच्यावरती संस्कार केलेले आहेत, अग्निसंस्कार करून तयार केलेले आहेत. तर म्हणून त्याला कृतान्न म्हटलं. किंवा सिंपल म्हणायचं झालं कृतान्न म्हणजे शिजवलेल्या गोष्टी. मंड, पेया, विलेपी, ओदन हे सगळे कृतान्नमध्ये येतात. ओदन म्हणजे भात हा शिजवलेला आहे म्हणून तो कृतान्न. ज्या ठिकाणी शिजवणे ही क्रिया होते ते सगळे अन्नपदार्थ म्हणजे कृतान्न. मंड सर्वात लघु असतो आणि ओदन सगळ्यात गुरु असतो. कृतान्नमुळे काय होतं, पाचन, वातानुलोमन, धातुसाम्यता हे सगळे लाभ त्या ठिकाणी होतात. तर अवस्थापाक. आता विपाक आणि अवस्थापाक ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आहाराचं पचन होत असताना अन्नाला ज्या 3 अवस्थांमधून जावं लागतं त्या अवस्थांना म्हटलं तर अवस्थापाक.
आता प्रथम अवस्था पाक जो आहे तो मधुर अवस्था पाक आहे, द्वितीय अवस्था पाक जो आहे आम्ल अवस्था पाक, तृतीय अवस्था पाक जो आहे तो कटू अवस्था पाक. मधुर अवस्था पाक म्हणजे जस्ट जेवण केल्या केल्या जी आपल्याला गुंगी चढते तो अवस्था पाक म्हणजे मधुर अवस्था पाक. झोप लागायला लागते. जर खूप जास्त जेवण केलेलं असलं दुपारच्या वेळेस तर आपल्याला झोप लागायला लागते. तर ती जी झोप लागते ती मधुर अवस्था पाकामुळे लागते. तर हे अन्नाचे वेगवेगळे अवस्था पाक आहेत. नंतर वेग. वेग म्हणजे शारीरिक क्रिया की ज्या शारीरिक क्रियांची संवेदना म्हणजे ते आपल्याला जाणवतं. शरीरामध्ये होणाऱ्या क्रिया ज्या आपल्याला जाणवतात ते म्हणजे वेग. 2 प्रकारचे धारणीय आणि अधारणीय. अधारणीय वेग कोणकोणते तर ते वेगांना धारयत वात विन्मुत्र क्षवतृक्षुदाम निद्रा कास श्रमश्वास जृंभाश्रु छर्दिरेत सांग. तर हे एकूण 14 अधारणीय वेग आहेत. आणि धारणीय वेग कोणते धारयेतु सदा वेगान हितैषी प्रत्यचेयच हे धारणीय वेग आहे. लोभ ईर्ष्या द्वेष मात्सर्य रागाधीनम जितेंद्रिय. आता कोणत्या वेगांचं अधारणीय आणि धारणीय याच्यामध्ये फरक काय? अधारणीय असं का बरं म्हटलं जातं? हे जे निद्रा कास श्रमश्वास हे सगळे वेग दिलेले आहेत त्यांना अधारणीय असं का बरं म्हणतात? त्यांचे धारण करू नये. त्यांचं धारण करू नये. आणि धारणीय असं का बरं म्हटलेलं आहे? लोभ ईर्ष्या द्वेष मात्सर्य यांना धारण केलं पाहिजे. त्यांचं धारण केलं पाहिजे. तर ते तुम्ही त्या ठिकाणी हा जो श्लोक आहे हे लिहू शकतात. याच्यावरती पूर्ण एक अध्याय आहे, वेगांना धारयत वात धारणीय अधारणीय वेगांवरती. तर त्या अध्याय पूर्णच्या पूर्ण तुम्ही याच्यावरती पाहिजे तेवढी मोठी नोट्स तुम्ही लिहू शकतात. प्रत्येक वेग जर एक्सप्लेन करत बसले तर खूप मोठा त्या ठिकाणी टेक्स्ट बनून जाईल. शॉर्टमध्ये एक लाईन असं तुम्ही पूर्ण पाहिजे तेवढं लिहू शकता याच्यावर धारणीय अधारणीय. नंतर शोधन. शोधन म्हणजे काय तर यत नयत बहिशोदोषान. यद नयत बहिदोषान म्हणजे दोषांना प्रेरित करून शरीराच्या बाहेर काढतं ते शोधन. शोधनाचे 5 प्रकार आहेत त्या ठिकाणी. वमन, विरेचन, बस्ती, शिरोविरेचन आणि रक्तमोक्षण. आता निरुह बस्ती आणि अनुवासन बस्ती. वमन, विरेचन आणि शिरोविरेचन. आता वमन, विरेचन, बस्ती आणि नस्य म्हणजे शिरोविरेचन असतं. जर चरकानुसार बघायला घेतले तर निरुह बस्ती, अनुवासन बस्ती, वमन, विरेचन आणि नस्य एवढे 5 प्रकार आहेत शोधनाचे. आणि जर का सुश्रुतानुसार बघायला गेले तर बस्ती, वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण असे 5 प्रकार आहेत. नंतर शमन. शमन म्हणजे आता शोधन म्हणजे दोषांना शरीराच्या बाहेर काढणं आणि शमन म्हणजे दोषांना शरीरामध्येच बाहेर न काढता आतल्या त्यांना प्रकोपित झालेल्या दोषांना शांत करणं म्हणजे शमन. समी करोति विषमन शमनम तच्च सप्तदा. विषम दोषांना सम करतात ते शमन. त्याचे 7 प्रकार आहेत शमनाचे. पाचन, दीपन, क्षुधा, तृष्णा, व्यायाम, आतपसेवन, वायुसेवन हे सगळे शमनाचे प्रकार आहेत. नंतर लंघन, बृहन आणि अनुपान. आता लंघन आणि बृहन हे दोघी परस्पर विरोधी आहेत. लंघन आणि बृहन याच्यात फरक काय? लंघन आणि बृहनचा जर का आपण सिंपल भाषेमध्ये बघायला गेलो तर लंघनचा अर्थ होतो उपवास करणे आणि बृहनचा अर्थ होतो त्या ठिकाणी शरीराला जाड बनवण्यासाठीची दिलेली जाणारी ट्रीटमेंट म्हणजे बृहन. लंघन बृहन हे 2 चिकित्सा पण आहेत. लंघन बृहन आता चरकमध्ये जर बघायला गेलं तर लंघन बृहन अध्याय 2 प्रकारचे अध्याय पूर्ण त्याच्यावरती अध्याय लंघन बृहन हे अध्याय करून याच्यामध्ये पण आहे अष्टांगमध्ये पण. आता बृहनमचा हा श्लोक आहे. बृहत्वम यत शरीरस्य जनयत तत् बृहनम. आणि दुसरं लंघनचा श्लोक आहे. लंघन म्हणजे जे शरीराला लघु बनवतं ते लंघन. हा श्लोक तोच आहे. बृहनम यत बृहत्वाय लंघनम लाघवाय यत. हे 2 वेगवेगळे आहेत. बृहनचं बृहनम यत बृहत्वाय, दुसरं लंघनमचं लंघनम लाघवाय यत. ज्याने देहाचं पुरण होतं ते म्हणजे बृहन आणि ज्याने देहाचं कर्षण होतं ते म्हणजे लंघन. लंघनालाच अपतर्पण म्हणतात आणि बृहनाला संतर्पण म्हणतात. आणि शेवटची जी परिभाषा आहे ती आहे अनुपान. अनुपान म्हणजे अनुपश्चात पीयते इति अनुपानम. आता जेव्हा आपण एखादं औषध घेतो तर औषध घेतल्यानंतर लगेच जे पण द्रव्य आपण घेतो ते म्हणजे अनुपान. मोस्टली अनुपान हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. काही ठिकाणी अनुपान हे
काही काही द्रव्यांमध्ये अनुपान हे सॉलिड फॉर्ममध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये सुद्धा घेतलं जातं, पण मोस्टली अनुपान लिक्विड फॉर्ममध्ये घेतलं जातं. विपरीतं यद् अन्नस्य गुणैः स्यात् अविरोधी च अनुपानं समासेन तर सर्वदा तत् प्रशस्यते. म्हणजे खाल्ल्यानंतर किंवा औषध घेतल्यानंतर जे पिलं जातं ते म्हणजे अनुपान. अन्नाच्या गुणांचे विपरीत गुणांचं असतं. औषधाच्या जे पण गुण आहेत, जर समजा औषधाचं गुण तीक्ष्ण गुणाचं आहे, तर अनुपान हे तीक्ष्ण गुणाला शमन करणारं असणार. जर का औषध हा उष्ण गुणाचा असेल तर अनुपान हे शीत गुणाचं असेल. त्याप्रमाणे औषधाचे जे खूप जास्त इफेक्ट करणारे आहेत किंवा शरीराला हानिकारक असे जे पण गुण असतील त्याला थोडंसं शमन करण्यासाठी, त्याला नलिफाय करण्यासाठी त्याच्या विरोधी गुणाचं अनुपान हे दिलं जातं. उदाहरण यव आणि गोधूम नंतर शीतजलपान केलं जातं किंवा सुरा दिली जाते कृषी व्यक्तीला. ते हे सगळे अनुपानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अनुपान आणखीन कुठे येतं तर ज्यावेळेस आपण एखादं औषध देतो तर वेगवेगळे एकच सेम औषध, सेम कल्प वेगवेगळ्या रोगांमध्ये वेगवेगळ्या अनुपानाद्वारे दिलं जातं. म्हणजे कल्प सेम असेल पण अनुपान जर बदललं तर त्याचा इफेक्ट हा रोगानुसार बदलत जातो. तर इथे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा अनुपानाचं महत्त्व आहे. ते असे एकूण तुम्हाला परिभाषा आहेत पूर्ण सिलेबसमध्ये. जवळपास 48 परिभाषा आहेत पूर्ण याच्यामध्ये. पूर्ण फर्स्ट सेकंड थर्ड टर्मच्या मिळून एकूण 48 परिभाषा तिथे आहेत. आता परिभाषाचं इथे 20 मार्काचं वेटेज आहे. 20 पैकी 5 मार्क SAQ मध्ये आहेत, 10 मार्क LAQ मध्ये आहेत आणि उरलेले आणखीन 5 मार्क. आता बघा ही ठिकाणी हे जे आहे परिभाषा, टिप्पणी लिखत म्हणजे परिभाषा लिहायची. इथे 5 मार्काचा एक SAQ येतो. LAQ मध्ये 2 टिप्पणी येतात, 2 परिभाषा येतात. म्हणजे इथे 10 मार्क, 5-5 मार्काला आहेत, 2 आहेत, 10 मार्काचा एक LAQ. आणि आणखीन परिभाषा जर म्हणजे डिवायडेड जर का बघितलं तर ह्या ठिकाणी आणखीन परिभाषा आहेत. परिभाषा म्हणजे इथे ॲज इट इज डायरेक्ट परिभाषामधून क्वेश्चन नाही आहेत. काही क्वेश्चन जे घेतलेले आहेत पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचे, ते क्वेश्चन काही वैद्यकीय सुभाषित साहित्याचे घेतलेले आहेत आणि काही क्वेश्चन जे आहेत ते परिभाषामधून किंवा मग अष्टांग हृदयमधून घेतले आहेत. अष्टांग हृदयमध्ये पण असे क्वेश्चन घेतलेले आहेत की जे परिभाषाशी रिलेटेड आहेत. परिभाषामध्ये ज्या ज्या शब्दांच्या परिभाषा आलेल्या आहेत त्या त्या शब्दांचे क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा परिभाषा टॉपिक तुम्हाला आहे सेकंड पेपरला. काय लिहायचं ते कळालंय परिभाषामध्ये. एक श्लोक लिहायचा परिभाषेचा आणि त्याच्याबद्दलची नोट्स लिहायची. ठीक आहे. 48 पैकी 3 परिभाषा तुम्हाला फिक्स येणार आहेत कोणत्या तरी. त्यामुळे परिभाषा पाठ नाही केल्या तरी चालतात, पण तुम्हाला कळालं पाहिजे की त्या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा आयुर्वेदाशी संबंध काय आणि त्या शब्दाचं आपल्या चिकित्सेमध्ये काय त्याचं सिग्निफिकन्स आहे. एवढं लिहिता आलं म्हणजे तुम्हाला परिभाषा लिहिता येते. ठीक आहे. कळालं हे परिभाषामध्ये काय लिहायचं आहे नेमकं ते कळालं. ठीक आहे. 15 मार्काला येतं म्हणजे 15 मार्काला फिक्स येतं आणि तिथे 20 मार्क म्हटलेले, तिथे जे उरलेले 5 मार्क, 5 पैकी 2-3 मार्कच फक्त याच्यामध्ये पूर्ण वाक्य उत्तर आणि लिखत त्याच्यामध्ये येतात. ॲक्च्युली परिभाषा आहे कम्प्लिटली 15 मार्काची. 15 मार्काची 10 मार्काची निरुक्ती आणि 15 मार्काची परिभाषा आहे. ठीक आहे. सेकंड पेपरमध्ये निरुक्ती आणि परिभाषा एवढं आपलं झालं. आता आपण उद्या अन्वय लेखनकडे बघू. अन्वय लेखन कसं करायचं. अन्वय लेखनमध्येच पदच्छेद हा टॉपिक सुद्धा येऊन जातो, तो पण बघून घेऊ सायमल्टेनियसली. ठीक आहे. मी तुम्हाला काही हे दिलेले आहेत. काल टेस्ट दिली होती एक सॉल्व करायला. सॉल्व केली का ती टेस्ट? काल एक टेस्ट दिली होती सॉल्व करायला. सॉल्व केली का? नसेल सॉल्व केली तर ते सॉल्व करा ते प्रश्न त्याच्यातले.
ग्रुपवर बघा, ग्रुपवरती पाठवलेली ती टेस्ट तेवढी सॉल्व करा. त्याच्यानंतर मी नेक्स्ट टेस्ट देईल तुम्हाला सॉल्व करायला, प्रॅक्टिस टेस्ट 2. ठीक आहे.